ॲडव्होकेट गिरीश वसंतराव वाणी 29 मे 1967 रोजी पुणे येथे जन्मलेले ॲडव्होकेट गिरीश वसंतराव वाणी हे मूळचे जळगावचे. त्यांचे वडील ॲडव्होकेट V.R. वाणी हे पेशाने वकील आणि आई सौ मालिनी वसंतराव वाणी या गृहिणी. त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालेलं. घरात 4 भावंडांमध्ये मोठा भाऊ गिरीश वाणी. त्यांचे थोरले बंधू एका फार्मास्युटिकल कंपनीत रिजनल मॅनेजर म्हणून काम करत, पण दुर्दैवानं त्यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. दुसरे भाऊ इंजिनियर आणि धाकटे भाऊ डॉक्टर आहेत. त्यांची शाळा जळगावातली न्यू इंग्लिश स्कूल, त्यानंतर कोळपेवाडीच्या गौतम पब्लिक स्कूलमधून त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. त्यांनी 11वी-12वीचं शिक्षण MJ कॉलेज जळगाव इथून पूर्ण केलं आणि पुढे पुण्याच्या BMCC कॉलेजमधून BCom पर्यंतचं शिक्षण घेतलं. पुढे लॉसाठी त्यांनी पुण्याच्याच ILS लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतली. वडिलांचे वकिलीला घेऊन असलेले संस्कार त्यांच्या यशाची खरी पायरी आहे. वकिलीचं बाळकडू त्यांना वडिलांकडून तर मिळालंच होतं, शिवाय त्यांनी सुरुवातीच्या काळात वरिष्ठ वकील बोरोळे आणि वकील यावलकर यांच्याकडे इंटर्नशिप देखील केली होती. 3 ठिकाणी इंटर्नशिप करत त्यांनी अखेर डिस्ट्रिक्ट कोर्टात स्वतः पाया घातला आणि हायकोर्टात पाय रोवला. पुढे त्यांनी A.B. नाईक यांच्याकडे 4 वर्ष काम केलं, जे पुढे न्यायमूर्ती झाले. 1993 पासून औरंगाबाद हायकोर्टात त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. न्यायालयीन परिसरात वकिलांसाठी चेंबर प्रकल्पात त्यांची नेतृत्वाची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. लीगल एड कमिटीचा सदस्य म्हणून त्यांनी अनेकांना मोफत न्याय मिळवून दिला. 302 कलमाखाली फाशीचं प्रकरण असो की गरीब शेतकऱ्याच्या जमिनीच्या केसेस, त्यांनी लढलेल्या केसेस आज केस स्टडीज ठरल्या आहेत. त्यांची पत्नी सौ माधवी गिरीश वाणी यांचं शिक्षण MA पॉलिटिक्स मधून झालं असून सध्या त्या गृहिणी आहेत. त्यांचा मुलगा अंतरिक्ष हा BA शेवटच्या वर्षाला असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. आज ॲडव्होकेट गिरीश वसंतराव वाणी यांची वकिली सेवा 35 वर्षांची आहे. दरवर्षी 300 ते 350 केसेस, पण तरीही त्यांच्या घरात न्यायालयाचं वातावरण अजिबात नाही. त्यांचा मित्रपरिवार, शिक्षक आणि असंख्य जुन्या आठवणी अजूनही त्यांच्या मनात कायम आहेत. 90 साली मी डिस्ट्रिक्ट कोर्ट जळगावला प्रॅक्टिसला आलो. 3 वर्ष जळगावमध्ये प्रॅक्टिस केली. त्यापूर्वीच वडिलांनी 88 सालीच औरंगाबाद हायकोर्टला ऑफिस तयार केलेलं होतं. पण मी पहिले 3 वर्ष जळगाव डिस्ट्रिक्ट कोर्टला प्रॅक्टिस केली, कारण माझं स्वतःचंही मत असं होतं की वकिली व्यवसायात पहिले डिस्ट्रिक्टचा बेस कळलेला पाहिजे, तरच हायकोर्टला प्रॉपर प्रॅक्टिस करता येते, नाहीतर ते तिथलं समजतच नाही काही लवकर. पण 3 वर्षाने 93 साली मी तिकडे शिफ्ट झालो आणि 93 नंतर 93 पासून तर आजतागायत उच्च न्यायालय औरंगाबादलाच प्रॅक्टिस करतो आहे. आणि त्यात मला समाधान आहे की माझ्यानंतर माझा कोणीतरी मुलगा एक वकील व्हावा, हा माझा उद्देश होता आणि तो मी सफल केलेला आहे. ते नेहमी म्हणतात, न्याय हा वाट पाहणाऱ्यांचा असतोच, पण त्याच्यासाठी लढणाऱ्यांचा तो अधिक असतो. असे हे सदैव न्यायासाठी लढणारे लढवय्या म्हणजे ॲडव्होकेट गिरीश वसंतराव वाणी.